इंद्रायणीचे पसायदान. दिनांक 17 जून. सुधारणेची धारणा. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक डॉक्टर सागर शरद कुलकर्णी. माणूस माणसाला भेटतो, माणसाशी बोलतो, माणसांच्या सुखदुःखाची विचारपूस करतो. माणूस माणसाच्या डोळ्यातले अश्रू पुसतो. माणसाच्या हसऱ्या रेषेत आपली हसरी रेषा मिसळतो. 2 शब्द बोलून मनावर ओझं कमी करतो. माणसाच्या डोक्यावरच्या ओझ्याला तो हातभार लावतो. माणसाचा माणसाशी होणारा हा सुसंवाद माणसाला सामाजिक करतो. माणसाची सामाजिकता माणसाच्या गोतावळ्यास समाजाचं रूप देते. एकमेकांशी कसं वागावं, एकमेकांना कसं बोलावं, सगळ्यांचं भलं कसं करावं, ह्याची चांगली समज असणारा माणसाचा समूह म्हणजे समाज. समाजातली माणसं जर चुकत असतील तर त्यांना कशी समज द्यायची ही सुद्धा समाजाला समज असते. ही समज सामाजिक नियमांमधून अभिव्यक्त होत असते. सामाजिक नियम सामाजिक नियंत्रणासाठीच प्रस्थापित होत असतात. सामाजिक नियंत्रणांमुळे समाजाची घडी नीट बसलेली असते. पण सगळेच सामाजिक नियम सामाजिक असतात असे नाही. त्यांच्यातील असामाजिकतेचा प्रत्यय कालांतराने यायला लागतो. समाजाची घडी विस्कटायला लागते. त्यामुळं सामाजिक नियंत्रणात शिथिलता येते. माणसातले दुवे कच्चे होऊन तुटायला लागतात. समाज तुटायला लागला की माणूस तुटायला लागतो. अशा वेळी सामाजिक परिवर्तन हे अनिवार्य ठरतं. सामाजिक परिवर्तन योग्य दिशेनं येण्यासाठी परिवर्तनाला सुधारणेची जोड मिळणं क्रमप्राप्त ठरतं. म्हणूनच समाजसुधारक समाज सुधारणेचा आग्रह धरत असतात. सुधारणा ही समाजाची धारणा व्हावी, त्यातून व्यक्तीची आणि समाजाची विधायक, वैचारिक आणि सामाजिक उत्क्रांती व्हावी, हे समाजसुधारकांना अपेक्षित असतं. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर ह्यांनी तर समाज सुधारणेचा अग्रक्रमाने पुरस्कार केलेला आहे. त्यांच्या मते मानवी जीवनाच्या सुधारणाभिमुखतेत मानवी जीवनाची थोरवी आणि वेगळेपण आहे. ह्या सृष्टीतील सचेतन व अचेतन घटकांमध्ये नेहमी होणाऱ्या घडामोडींमुळे परिस्थितीत सावकाश पण सातत्याने स्थित्यंतर होत असते. ह्या स्थित्यंतराशी जुळवून घेण्यासाठी माणसाला त्याच्या जीवनसरणीत बदल करावा लागतो. सुधारणेमुळे माणूस गतिमान होतो हे जरी खरे असले तरी अज्ञान, आळस, भीती ह्यांच्यामुळे तो स्थितिप्रियही होतो. ह्या स्थितिप्रियतेतून अनिष्ट आणि अश्रेयाचा उगम होतो. हा अनिष्टाचा उगम टाळण्यासाठी सुधारणा आवश्यक असते. आगरकरांनी हिंदुस्थानच्या सुधारणेची पाश्चिमात्य सुधारणेशी तुलना केली आहे. त्यांच्या मते गेल्या कित्येक दशकात, शतकात हिंदुस्थानच्या सुधारणेची पिछेहाट झाली आहे. ह्या पिछेहाटीची कारणे शोधून ती नाहीशी करणे, आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडचणी दूर करणे म्हणजे सुधारणा होय. त्यासाठी पाश्चिमात्यांच्या काही चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत, असेही त्यांनी सुचविले आहे. आगरकरांनी त्यांच्या सुधारणावादात सामाजिक जीवनाच्या सर्व अंगोपांगाचा समावेश केला आहे. ही अंगोपांगे पृथक नसून परस्परावलंबी आहेत. आगरकरांच्या सुधारणावादाने आधुनिक काळाशी सुसंगत अशी जीवनदृष्टी प्रदान केली आहे. त्यांच्या मते तारवास जणू सुकाणू समुद्र पर्यटन करणाऱ्यास जसे दिग्निर्णायक यंत्र,
सुवर्णकारास जशी निकषशिला, अंधास जशी दृष्टी, इमारतीस जसा पाया, तशी सामाजिक रचनेस, व्यवस्थेस व स्थित्यंतरात तत्वे आहेत. आगरकरांच्या सुधारणावादात त्यांचा प्रखर बुद्धिवाद आणि सत्यनिष्ठा डोकावते. सुधारणेचा हिरिरीने पुरस्कार करण्यासाठी त्यांनी सुधारक नावाचे पत्रही काढले. त्यांचा सुधारणावाद तत्कालीन समाजाच्या पचनी पडण्यासाठी त्यांना परकीय आणि स्वकीयांचाही प्रखर विरोध सहन करावा लागला. 14 जुलै 1856 ते 17 जून 1895 हा आगरकरांच्या जीवनाचा कालखंड म्हणजे सुधारणेचा सुगंधी काळच म्हटला पाहिजे. त्यांचे विद्यार्थी जीवन दारिद्र्यावर मात करत शिक्षण घेण्याचा आदर्श वस्तुपाठ ठरते. विद्यार्थी जीवनात त्यांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला. आपण निदान आपल्या घराच्या दिव्याखाली अभ्यास करावा, वाचन करावे. निदान तेवढी तरी सुधारणा आपल्यात व्हावी. धन्यवाद.